साधारण एखादा चित्रपट बनायला जास्तीत जास्त 3 ते 5 वर्ष लागतात. पण भारताच्या इतिहासात एक असा चित्रपट आहे ज्याला बनायला तब्बल 16 वर्षे लागले आणि त्या काळातील हा सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. हा चित्रपट म्हणजे मुघल-ए-आझम आणि त्या मागची कहाणी चित्रपटापेक्षाही जास्त नाट्यमय आहे. 1944 साली दिग्दर्शक के आसिफ यांनी या चित्रपटाची तयारी सुरू केली. सुरुवातीला अकबराच्या भूमिकेसाठी चंद्रमोहन आणि अनारकलीसाठी नर्गिस यांची निवड झाली होती. पण 1947च्या फाळणीने सगळं उद्ध्वस्त केलं. चंद्रमोहन यांचं निधन झालं, निर्माते सोडून गेले, पैसेही संपले आणि चित्रपट पूर्णपणे थांबला गेला. पण के आसिफ खचले नाहीत. त्यांनी 1950च्या दशकात पुन्हा सुरुवात केली आणि यावेळी जे कास्टिंग झालं ते इतिहासामध्ये कोरलं गेलं. अकबरच्या भूमिकेसाठी पृथ्वीराज कपूर, सलीमसाठी दिलीप कुमार आणि अनारकलीसाठी मधुबालाची निवड झाली. त्या काळातले हे तिन्ही सर्वात मोठे कलाकार एका चित्रपटात, हे त्या काळासाठी स्वप्नासारखंच होतं. चित्रपटाला एवढा वेळ का लागला याचं उत्तर म्हणजे के आसिफ यांचा अट्टाहास. ते कुठलेही तडजोड करायला तयार नव्हते. एक सीन डझनभर वेळा चित्रित व्हायचा. एकट्या शीश महलाच्या सेटसाठी संपूर्ण भारतामधून आणि काही परदेशातूनही खास आरसे मागवण्यात आले. हा सेट उभा राहायला कित्येक महिने गेले. युद्धाच्या दृश्यांसाठी खरे हत्ती आणि घोडे वापरले गेले. हजारो कलाकार एकाच फ्रेममध्ये उभे होते. हे सगळं चित्रित करणं म्हणजे प्रचंड वेळखाऊ काम होतं. त्यात पैशांची जुळवाजुळव करतानाही वेळ वाया गेला. अखेर शापूरजी पालोनजी म्हणजेच आताच्या टाटा समूहाशी संबंधित असलेले या उद्योजकांनी त्या काळी तब्बल 1.5 कोटी रुपये गुंतवले. आजच्या हिशोबाने हे शेकडो कोटी होतात. आता या कहाणीतला एक ट्विस्ट म्हणजेच दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यात चित्रीकरणाच्या काळात खरोखरच प्रेम होतं. पण मधुबालाच्या वडिलांनी या लग्नाला कडकडून विरोध केला. त्यांच्यात कोर्ट केसही झाली. चित्रीकरणाच्या शेवटच्या टप्प्यात ते दोघं एकमेकांशी जवळपास बोलत नव्हते. पण पडद्यावर त्यांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की आजही ते पाहताना अंगावर काटा येतो. निषाद यांच्या संगीतावर लता मंगेशकर यांनी गायलेलं प्यार किया तो डरना क्या हे गाणं या शीश महलामध्ये चित्रित झालं. या गाण्याला इको देण्यासाठी लता मंगेशकरांनी स्टुडिओच्या बाथरूम मध्ये हे गाणं गायलं होतं आणि हे आजही भारतीय सिनेमाच्या इतिहासातलं सर्वात प्रतिष्ठित गाणं मानलं जातं. 5 ऑगस्ट 1960 रोजी चित्रपट प्रदर्शित झाला आणि थिएटर बाहेर रांगा लागल्या. लोकांनी एकाच चित्रपटासाठी 10 वेळा तिकीट काढलं. त्या काळी 5.5 कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय झाला. 2004 साली हाच चित्रपट रंगीत करून पुन्हा प्रदर्शित केला गेला आणि पुन्हा सुपरहिट झाला. 16 वर्षाचा संघर्ष, एका माणसाची जिद्द आणि कोट्यावधींची गुंतवणूक या सगळ्यातून जन्माला आला तो चित्रपट जो भारतीय सिनेमा जगात कधीही विसरू शकत नाही.